प्रत्येक हृदयाची एक अबोलाशी भाषा असते. ती काहींच्या डोळ्यातून, काहींच्या मनातून, काहींच्या अंतर्मनातून तर काहींच्या स्मित हास्यातून व्यक्त होते. आयुष्यात भावना महत्त्वाच्या. जर आपण प्रतिसाद दिला तर त्या वाढतात, जर आपण दुर्लक्ष केले तर त्या मरतात, आणि जर आपण आदर केला तर त्या कायम टिकून राहतात. दुसऱ्याचं भलं करायला कोणत्याही पदाची किंवा पैशांची गरज नसते. फक्त मनात चांगली भावना लागते. चांगले संस्कार कुठल्या मॉलमध्ये नाही तर चांगल्या कुटुंबात भेटतात. यश ही तुमची सावली आहे. तिला पकडायचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत राहा. ती आपोआप तुमच्या मागे येईल. लक्षात ठेवा, सावली तेव्हाच तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता. दगडात देव दिसतो, गायीत माता दिसते, कावळ्यात तर सगळेच पूर्वज दिसतात, पण माणसातच माणूस का दिसत नाही? ज्या दिवशी माणसात माणूस दिसेल त्या दिवशी देवाला सुद्धा प्रसन्न व्हावंच लागेल. तुमचा वजीर गेला म्हणजे तुम्ही खेळ हारलात असा भ्रम काढून टाका. एक प्याद सुद्धा तुमचं नशीब बदलवू शकते. फक्त धाडस सोडू नका. जेव्हा तुम्ही चंद्र पाहत असता तेव्हा तुम्ही देवाचे सौंदर्य पाहता. जेव्हा तुम्ही सूर्य पाहता तेव्हा तुम्ही देवाचे सामर्थ्य पाहता. जेव्हा तुम्ही आरशात पाहता तेव्हा तुम्ही परमेश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती पाहता. म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेवा. आपण सगळेच प्रवासी आहोत. आपला अंतिम मुक्काम आधीच ठरलेला आहे. हे जीवन ही एक सहल समजून जीवनाचा आनंद घ्या. पुन्हा एकदा प्रयत्न करायला घाबरू नका. यावेळेस सुरुवात शून्यातून नाही तर अनुभवातून होईल. कृतीचे बीज पेरा म्हणजे सवय होईल. सवयीचे बीज पेरा म्हणजे चारित्र्य घडेल. चारित्र्याचे बीज पेरा म्हणजे नशीब घडेल. आयुष्यात माझ्यासाठी साधेपणा हे सर्वात जास्त चांगलं सौंदर्य आहे, आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे. सत्कार्यासाठी काम करावं, सत्कारासाठी नाही. इतरांसाठी मनापासून झिजावं, दिखाव्यासाठी नाही. आपली उपस्थिती कोणाला जाणवली नाही तरी चालेल, पण आपल्या अनुपस्थितीची उणीव जाणवली पाहिजे. काय बोलायचे हे आपले ज्ञान ठरवते. कसे बोलावे हे आपले कौशल्य ठरवते. किती बोलावे हे आपला दृष्टिकोन ठरवतो. परंतु एखादी गोष्ट बोलावी की नाही हे मात्र फक्त आणि फक्त आपल्या मनावर व परिस्थितीवर अवलंबून असते. झाडांसारखे जगा, खूप उंच व्हा, पण जीवन देणाऱ्या मातीला कधीच विसरू नका. शांतता बऱ्याच समस्यांवर औषध असू शकते, पण सर्वच नाही. जेव्हा मान, सन्मान आणि स्वाभिमानावर वार केले जातात तिथं तोंड उघडल्याशिवाय पर्याय राहत नाही. कुणीही तुमच्या पाठीशी असो किंवा नसो, आपला विश्वास आपल्या सोबत असू द्या. कुणाच्या सहकार्याची कधीच गरज भासणार नाही. अत्तराची बाटली कितीही सुगंधित असली तरी त्यावर फुलपाखरे कधीच बसत नाहीत. त्यांनाही खरं आणि खोटं यातील फरक कळतो. त्याप्रमाणे आयुष्याचा समतोल हा त्यालाच राखता येतो ज्याने आयुष्य तडजोड आणि कसरतीच्या जीवावर उभं केलेलं असतं. विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते, तरी पण कारलं कडू, ऊस गोड तर चिंच आंबट होते. हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे.
तसंच भगवंत सुद्धा सर्वांसाठी सारखाच आहे. दोष कर्माचा असतो. आयुष्य थोडंच असावं, पण आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं. आयुष्यभर नुसता पैसा कमावण्याकडे लक्ष देऊ नका, त्याने जगणे बाजूला राहून जाते. जन्माला येताना तुम्ही काय घेऊन आलात आणि मरताना तुम्ही काय घेऊन जाणार, सगळं इथंच सोडून जायचं आहे.